थाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात काळ जात आभाळ माया काळ जात आभाळ माया हात दिला थाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात काळ जात आभाळ माया काळ जात। चांगल्या पद्धतीने लोकांची सोय केली आणि त्याच पद्धतीने आज सुद्धा 9,75,000चा हा रस्त्याचा आपण इथे शुभारंभ करतोय। आणि अशा पद्धतीनेच परत आणि आणखीन एक रस्ता आहे स्पाय कॉर्नर हुकिरे घरापासून ते मठपर्यंत जंगली महाराज मठापर्यंत 40 लाखाचा रस्त्याचा आपण थोड्या दिवसात उद्घाटन करणार आहोत। अशा पद्धतीने कुठल्याही आमिषाला न घाबरता कुठल्याही हे न करता कारंजा सत्ताधारी गटाच्या ज्या पंचायतीचं काम आहे त्याबद्दल मी एक जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे आपल्या कारंजातील सर्व पंचायत सदस्य अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्व सदस्यांना आणि सर्व ग्रामस्थांना मी त्यांचा धन्यवाद मानतो की अशा पद्धतीने आपल्या गावचा विकास व्हावा आणि त्यांच्या पाठीशी आपण सदैव आहोत। कुठलंही अडचण असू दे कुठलंही काम असू दे त्यांच्याबरोबर करून कारंजा नगरीचा तसेच इतर आसपासच्या गावचा विकास व्हावा हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। 200 ग्रामपंचायतीच्या वतीनं सत्ताधारी गटामार्फत आज ग्रामपंचायत टू राजू सुतार घरापत्र 9,75,000 रुपये हे आधीच प्लॅनमधलं आणि या ठिकाणी मंजुरी आणून त्याच कामाला सुरुवात केलेलं आहे। त्याच पद्धतीनं 2 दिवसा पाठीमागं आंबेडकर बोर्डपाशी 4 लाखाचं फ्लोअर ब्लॉक आणि आता SP शाळेच्या पाठीमागलं एक 7 लाख रुपयाचं गटार ते आता मंजुरी आहे ही सुद्धा 2 दिवसामध्ये सुरू होणार आहे। आणि आम्ही सर्व सत्ताधारी गटाच्या एकत्र होऊन हे काम आम्ही केलेलं आहे। गावचा सर्वांगीण विकास करायचा हे आमचा ध्येय आहे आणि आम्ही जिल्हा पंचायत सदस्य सुमित्राबाई उगळे यांच्या नेतृत्वाखाली कारंजा गावचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्येय आहे। जे इलेक्शनमध्ये लोकांना आम्ही जे वचन दिलं ते वचन आम्ही जवळजवळ एक 70 ते 80% वचन आतापर्यंत पूर्ण करत आलेलं आहे। राहिलेल्या पिरियडमध्ये मी जे वचन दिलेलं ते सर्व कामं पूर्ण करून कारंजा गावचा सर्वांगीण विकास करायचा आम्ही प्रयत्न करतो। थोडं संतोष